नमस्कार मंडळी, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे। मुगाची डाळ घातल्यामुळे हा पदार्थ नाश्ता सेंटरवरती मिळतो, तसंच क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो। पाव चमचा मेथीचे दाणे घालून घ्यायचे आहे आणि पाणी घालून डाळ आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ चांगली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता डाळमध्ये भांडं भरून पाणी घालायचे आणि ही डाळ आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवायची आहे। हा नाश्ता मला सकाळी बनवायचा आहे, तर त्यासाठी ही पूर्वतयारी मी आधीच करून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर डाळ भिजवायला वेळ नसेल तर 5 ते 4 तास देखील तुम्ही डाळ भिजवून घेऊ शकता। इथे आता सकाळ झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता डाळ चांगली भिजली गेलेली आहे। डाळमधील जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला या पद्धतीने नितळून घ्यायचं आहे आणि ही डाळ वाटून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी छोट्या साईजचं मिक्सीचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये डाळ घालून घेतलेली आहे। आता या डाळमध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे पाणी घालायचे। जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर मग हे जे मिश्रण आहे तर ते सैल होतं। आपल्याला घट्टसर मिश्रण हवं आहे। फक्त 2 चमचे पाणी घालून मी डाळ वाटून घेतलेली आहे आणि डाळ जास्त बारीक वाटायची नाही, थोडंसं रवा टेक्स्चरवरती अशी वाटून घ्यायची। वाटून घेतलेली डाळ आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे मिरचीचे काप घालून घ्यायचे आहे। 6 ते 7 कढीपत्ता अगदी बारीक चॉप करून घेतलेला होता तर तो घालायचा आहे। 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचंय आणि 2 चमचे ओल्या नारळाचे काप घालायचे आहे। आता चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आणि हे पीठ आपल्याला 6 ते 7 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे। असं हे पीठ फेटून घेतल्यामुळे या पिठामध्ये हवेचे कण भरले जातात आणि हे पीठ अगदी हलकं फुलकं होतं आणि त्यामुळेच या पिठामध्ये बेकिंग सोडा किंवा इनो घालायची गरज पडत नाही। इथे मी हे पीठ 6 ते 7 मिनिटं फेटून घेतलेलं आहे आणि पीठ फेटल्यामुळे मस्त असं हलकं फुलकं झालेलं आहे। पीठ चांगलं फेटून झालं आहे की नाही ते कसोड खायचं। पाण्यामध्ये थोडंसं पीठ घालून बघायचं। असंही पीठ पाण्यावरती तरंगायला लागलं तर समजायचं पीठ चांगलं फेटून झालेलं आहे। जर हे पीठ खाली तळाला जाऊन बसलं तर समजायचं पीठ आणखी 4 ते 5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। इथे आपण मेदूवडा तयार करत आहोत, तर त्यासाठी चहाच्या गाळणीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हाताला देखील थोडंसं पाणी लावायचंय आणि पीठ असं हातामध्ये घ्यायचंय आणि याला गोलाकार असा शेप देऊन घ्यायचा आहे। आता हे पीठ असं गाळणीवरती ठेवायचं, थोडंसं हलक्या हाताने याला थापून घ्यायचं आहे आणि याला असं होल हे तयार करून घ्यायचं आहे। इथे आपला हा मेदूवडा तयार झालेला आहे। आता लगेच आपण याला फ्राय करून घेऊया। मेदूवडा फ्राय करण्यासाठी आधीच मी कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। असा हा वडा आपल्याला अगदी हलक्या हाताने मस्त असा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे। एका वेळेस कढईमध्ये जेवढे वडे बसतील तेवढे तुम्ही घालू शकता। आता हे वडे आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। इथे मी हे वडे दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। मंडळी, अगदी नाश्ता सेंटरवरती मिळतात ना तसेच आणि त्याच चवीचे मेदूवडे आज आपण घरच्या घरी तयार केलेले आहे। हे मेदूवडे मस्तसे क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात। तुम्ही या वड्यांचा आवाज ऐका, किती क्रिस्पी आणि कुरकुरीत आहे। एकदा जर तुम्ही हे मेदूवडे घरी तयार केले ना तर कधीच नाश्ता सेंटरवरती खायला जाणार नाहीत किंवा विकत घरी आणणार नाही। एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालायचे। 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा धणे घालायचे। मुठभर कोथिंबीर घालायची आणि याचं आपल्याला जाडसर हे वाटण तयार करून घ्यायचे। इथे आपलं हे हिरव्या मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। पाव चमचा यात ओवा घालायचे, पाव चमचा हळदी पावडर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। सगळे कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं। असं थोडं थोडं करून पाणी घाला, म्हणजे बेसन पिठाच्या गाठी होणार नाही। बॅटर इथे मी तयार करून घेतलं। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। आता इथे मी 3 मध्यम आकाराची बटाटी उकळून घेतली आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे। आता बटाटी आपल्याला अशी मॅश करून घ्यायची आहे।
आता गॅसवरती कढई तापत ठेवली, यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेतला। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक चॉप करून यामध्ये घातली आणि 10 ते 12 पुदिन्याची पानं यामध्ये घातलेली आहे। पुदिन्याची पानं घातल्यामुळे पदार्थ मस्त असा चवीला अप्रतिम लागतो। तयार करून घेतलेलं हिरवी मिरची, आलं आणि लसूणचं वाटण यामध्ये घालायचं आणि 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। बटाट्याचा अंदाज घेऊन सगळं मीठ आपल्याला फोडणीमध्येच घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला हे मॅश करून घेतलेले बटाटे घालायचे आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपली मस्त अशी चटपटीत बटाट्याची ही भाजी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही भाजी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे। इथे आज आपण नाशिकचा फेमस उलटा वडापाव कसा बनवायचा ते बघत आहोत। तर त्यासाठी इथे मी लादी पाव घेतलेला आहे। या पावाला आतून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने। आता या पावाच्या एका साईडला आपल्याला पुदिन्याची हिरवी चटणी लावून घ्यायची आहे। या चटणीची रेसिपी चॅनलवरती आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आणि पावाच्या एका साईडला तयार करून घेतलेली बटाट्याची चटपटीत आपल्याला भाजी लावून घ्यायची आहे। भाजी थोडीशी जास्तच लावायची पावाला, म्हणजे उलटा वडापाव चवीला जास्त छान लागतो। भाजी अशी पावामध्ये स्टफ करून घेतल्यानंतर हलक्या हाताने याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि जे कडेला थोडंसं भाजीचं जे मिश्रण आहे ते लागलेलं आहे, तर ते थोडंसं असं प्लेन करून घ्यायचं आहे। याच पद्धतीने सगळे पाव आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। आता लगेच आपण उलटा वडापाव कसा फ्राय करायचा ते बघूया। इथे आपलं जे बेसन पिठाचं तयार करून घेतलेलं बॅटर आहे, तर त्यामध्ये हा जो पाव आहे तर तो आपल्याला चारही बाजूंनी छान असा कोट करून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये लगेच फ्राय करून घ्यायचा आहे। त्यासाठी तेल कडकडीत गरम करून घेतलंय। आता हा उलटा वडापाव तेलामध्ये घालायचा आणि दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। एका साईडने हा उलटा वडापाव चांगला फ्राय झाल्यावरती याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायचं। इथे मी हा उलटा वडा मस्त असा फ्राय करून घेतलेला आहे। तयार झाला नाशिकचा फेमस मस्त असा हा उलटा वडापाव। चवीला अगदी भन्नाट लागतो, जसा नाश्ता सेंटरवरती मिळतो ना तशाच चवीचा तयार होतो। जर घरामध्ये पाहुणे येणार असतील किंवा सकाळच्या नाश्त्याला काहीतरी चमचमीत खायचं असेल, तेव्हा तुम्ही हा उलटा वडापाव तयार करून घेऊ शकता। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील, इतका चविष्ट लागतो। नक्कीच एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली। डाळ चांगली भिजलेली आहे। डाळमधील पूर्ण पाणी आता नितळून घेऊया। या डाळमधील पोहे खायचे 3 चमचे डाळ सेपरेट बाजूला काढून घ्यायची। ही डाळ का बाजूला काढून घेतली ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। आता ही संपूर्ण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची। 1 चमचा यात जिरं घालायचं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालायच्या। अजिबात पाण्याचा वापर न करता डाळ रवा टेक्स्चरवरती वाटून घ्यायची। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा धणे पावडर आणि पाव चमचा हिंग घालायचा। बाजूला सेपरेट काढलेली डाळ यामध्ये घालायची। अशी डाळ घातल्यामुळे पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो। चवीप्रमाणे यात मीठ घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण 4 ते 5 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। असं हे मिश्रण फेटून घेतल्यामुळे हा पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो आणि यामध्ये बेकिंग सोडा घालायची गरज पडत नाही। मुगाची मस्त भजी बनवत आहोत, तर त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं, थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि मस्त अशी भजी तेलामध्ये सोडून घ्यायची। आता ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती गॅसच्या मीडियम फ्लेमवरती मस्त फ्राय करून घ्यायची। इथे मी ही भजी छान फ्राय करून घेतलेली आहे। तयार झाली अगदी हॉटेलसारखी मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत मूग डाळीची भजी। चवीला अगदी भन्नाट लागते ही भजी। नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप बेसन पीठ घ्यायचं। यामध्ये अर्धा कप रवा घालून घ्यायचा आणि अर्धा कप बेसन पीठ घालायचं। थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं। इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी 1 कप पाणी घेतलं होतं, यातील पाव कप पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता झाकण ठेवून हे बॅटर 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये पाणी घालायचं आहे।
यामध्ये एक रिंग ठेवायची आहे आणि पाण्याला एक खडकडून उकड काढून घ्यायची। पाण्याला उकड आल्यानंतर ताटाला तेल लावून घेतलं होतं ते ताट यामध्ये ठेवायचं आहे। आता इथे बरोबर 5 मिनिट झालेले आहे। बॅटर चांगलं मुरलेलं आहे। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि 1 चमचा आल्याची पेस्ट घालायची आणि पोहे खायचे 2 चमचे यामध्ये तेल घालून घ्यायचे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान याला मिक्स करायचं। 1 चमचा लेमन फ्लेवरचा यात इनो घालायचा आहे आणि व्यवस्थित याला मस्त फेटून घ्यायचं। आता लगेच हे बॅटर वेळ न वाया घालवता ताटामध्ये ओतून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं ढोकळा शिजवून घ्यायचा। इथे मी हा ढोकळा शिजवून घेतलेला आहे। टूथपिक क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ ढोकळा शिजलेला आहे। ढोकळा आता हलका थंड करून घेऊया। तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची। तेल कडकडीत गरम झाल्यावरती 1 चमचा मोहरी घालायची, पाव चमचा हिंग घालायचा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची। फोडणी मस्त 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची। गरम गरम फोडणी लगेच ढोकळ्यावरती घालायची आणि मस्त ढोकळ्यावरती पसरवून घ्यायची। आता ढोकळा आपण कट करून घेऊया। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाज आला असेल हा ढोकळा मस्त मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार झालेला आहे। मस्त लागतो हा चवीला, नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता एका चाळणमध्ये 1 कप पोहे घालून घ्यायचे। पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहे म्हणजे पोह्यांमधील जी पावडर आहे तर ती निघून जाईल। आता हे पोहे आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। पोहे धुतल्यानंतर असेच आपल्याला चाळणीवरती ठेवायचे आहे 5 मिनिटांसाठी, म्हणजे पोहे चांगले मऊसूत भिजले जातील। पोहे भिजत आहे तोपर्यंत आपण आता फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घ्यायचं। यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घ्यायची। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं घालायचं, 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि 1 ते 2 मिनिटं मिरची आपल्याला मस्त तेलावरती परतून घ्यायचे। आता मूठभर यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे हलकेसे खरपूस होईपर्यंत छान तेलावरती भाजून घ्यायचे। 1 मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि कांदा मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा। इथे मी हा कांदा मऊ होईपर्यंत परतून घेतला। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची। आता पोह्यांवरती देखील आपल्याला थोडीशी हळदी पावडर घालून घ्यायची आहे, म्हणजे पोह्यांना छान रंग येतो आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला पोह्यांमध्येच घालून घ्यायचं आहे। आता हे पोहे आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहे आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता पोह्यांना मस्त रंग आलेला आहे, अगदी नाश्ता सेंटर सारखे पोहे दिसत आहे। आता झाकण ठेवायचं पोह्यांवरती आणि एक वाफ काढून घ्यायची। तयार झाले, अगदी नाश्ता सेंटरवरती मिळतात तसेच मऊ लुसलुशीत अगदी मोकळे मोकळे असे हे पोहे, चवीला अगदी भन्नाट लागतात। सगळ्या शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतके टेस्टी हे पोहे तयार झालेले आहे। प्रकार क्रमांक 6। आता इथे मी एका बाउलवरती एक चाळण ठेवून घेतलेली आहे। यावरती एक कॉटनचा कपडा आपण ठेवून घेऊया। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे। दही इथे फ्रेश वापरायचे, आंबट दही वापरायचं नाही। आता आपल्याला या दह्यामधील जे पाणी आहे ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। श्रीखंडाचा चक्का तयार करताना आपण दह्यातील पूर्ण पाणी काढून घेतो, पण हा पदार्थ तयार करण्यासाठी दह्यातील आपल्याला फक्त 60 ते 70% पाणी हे काढून घ्यायचं आहे। इथे मी दह्यातील पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण हे दही एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही या दह्याचा टेक्स्चर बघू शकता, ज्या पद्धतीचं क्रीम चीज मिळतं तशाच पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। 2 चमचे बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालायचं आहे आणि 2 चमचे बारीक कापून घेतलेली काकडी घालून घ्यायची आहे। आता यामध्ये पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे। पाव चमचे इथे आपण आता मिरी पावडर घालूया आणि पाव चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे। चवीप्रमाणे सगळ्या शेवटी मीठ घालून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेऊया। इथे आपलं हे दह्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता इथे मी ब्रेडचे 2 स्लाइस घेतलेले आहे। दोघी ब्रेडला आपल्याला अशा पद्धतीने बटर लावून घ्यायचं आहे। बटर ऐवजी तुम्ही ते तूप सुद्धा वापरू शकता। आता तयार करून घेतलेलं दह्याचं मिश्रण आपल्याला एका ब्रेडच्या स्लाइसवरती अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। असं हे दह्याचं मिश्रण ब्रेडवरती लावून घेतल्यानंतर ब्रेडची दुसरी स्लाइस यावरती ठेवून घ्यायची आहे आणि हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। आता याला आपण भाजून घेऊया। त्यासाठी तवा छान गरम करून घेतला। यावरती 1 चमचा बटर घालून थोडंसं तव्यावरती पसरवून घेतलं। आता हा ब्रेड आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका साइडने भाजून घ्यायचा आहे। ब्रेडच्या वरच्या साइडला सुद्धा थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे।
तुम्ही बघू शकतात इथे मी ब्रेडची एक साइड छान भाजून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने ब्रेडची दुसरी साइड सुद्धा भाजून घेतली। आता आपण हे सँडविच काढून घेऊया। हे सँडविच आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तयार झालं इथे आपलं दही सँडविच। चवीला तर अगदी भन्नाट लागतं आणि मस्त चविष्ट तयार होतं। लहान काय मोठ्यांना सुद्धा फार आवडेल एवढं चविष्ट हे सँडविच लागतं। एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता एका बाउलमध्ये पाव वाटी आपल्याला मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। हे दाणे मी शिजवून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण पाव कप बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालून घेऊया आणि पाव कप बारीक कापून घेतलेलं गाजर घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये एक चीजचं क्यूब किसून घालायचं आहे। चीज घातल्यामुळे हा पदार्थ लहान मुलंच काय मोठे सुद्धा फार आवडीने खातात। आता यामध्ये अर्धा चमचा मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट घालून घेऊया। पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ थोडंसं बेतानेच घालायचं कारण चीजमध्ये सुद्धा मीठ असतं। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपली ही स्टफिंग तयार झालेली आहे। आता इथे मी 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे। आपल्याला या दोघी ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे। बटर ऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकता। आता ब्रेडच्या एका स्लाइसवरती 1 चमचा पुदिन्याची चटणी घालून घेऊया आणि छान ब्रेडला लावून घेऊया। अशाच पद्धतीने दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसवरती 1 चमचा टोमॅटो केचप घालायचे आणि छान ब्रेडला लावून घ्यायचं आहे। आता ब्रेडच्या एका स्लाइसवरती तयार करून घेतलेलं स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि छान याला पसरवून घ्यायचं आहे। आता ब्रेडची दुसरी स्लाइस स्टफिंग लावून घेतलेल्या ब्रेडवरती ठेवून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने याला प्रेस करून घ्यायचं आहे। आता आपण हे सँडविच भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतला। यावरती 1 चमचा बटर घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं चमच्याने पसरवून घ्यायचं आहे। आता तयार करून घेतलेलं सँडविच आपण यावरती ठेवून घेऊया आणि या सँडविचच्या वरच्या साईडला सुद्धा आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे। आता हे सँडविच आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी साईडने भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे सँडविच दोघी साईडने छान भाजून घेतले। आता आपण याला काढून घेऊया। आता आपण सँडविच कट करून घेऊया। हे सँडविच चवीला तर अप्रतिम लागतं आणि लहान मुलंच काय मोठ्यांना सुद्धा फार आवडेल एवढं चविष्ट हे सँडविच तयार होतं। एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। तेल छान गरम झाले की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान फ्राय झाली की 1 चमचा यामध्ये आपण जिरं घालूया। पाव चमचा हिंग घालायचे आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आणि 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 मिनिटं तेलावरती छान परतून घ्यायचे आहे। आता हे सर्व जिन्नस परतून घेतले की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे। इथे आज आपण ब्रेड पकोडा तयार करणार आहोत, तर त्यासाठी आधीच मी बटाटे उकडून घेतले आणि त्यांना मॅश करून घेतलेले आहे। तर बटाट्याच्या हिशोबाने आपल्याला फोडणीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता याला छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता उकडून घेतलेला आपल्याला बटाटा घालायचा आहे। बटाटा छान या फोडणीमध्ये आता आपण मिक्स करून घेऊयात। आता बटाटा फोडणीमध्ये छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपली ब्रेड पकोड्यासाठीची स्टफिंग तयार झालेली आहे। आता एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार केल्यामुळे या बॅटरमध्ये गुठळ्या तयार होत नाहीत। आता इथे मी बॅटर छान तयार करून घेतले। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता इथे मी 1 ब्रेड घेतलेला आहे। ब्रेड आपल्याला अशा पद्धतीने मधून कापून घ्यायचं आहे। आता एका ब्रेडच्या या स्लाइसवरती आपल्याला बटाट्याची भाजी अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या ब्रेडची स्लाइस यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। आता लगेच आपल्याला हा ब्रेड बेसन पिठाच्या या बॅटरमधून डीप करून घ्यायचा आहे आणि आता लगेच याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे मी आधीच तेल छान गरम करून घेतलेलं होतं। यामध्ये हा ब्रेड पकोडा घालायचा आणि दोघी साईडने छान आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी हा ब्रेड पकोडा दोघी साईडने छान फ्राय करून घेतलेला आहे। अगदी मस्त हा ब्रेड पकोडा तयार झालेला आहे।
तर इथे आपला हा ब्रेड पकोड्याचा नाश्ता तयार झालेला आहे। लहान काही मोठ्यांना सुद्धा हा ब्रेड पकोडा खूप आवडतो। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नाश्त्याला हा पदार्थ तयार करून घेऊ शकता। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।